तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे। राज्यातल्या पात्र महिला लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात बरेचसे प्रश्न विचारत आहेत की वितरण कधीपासून सुरू होईल, त्याचसोबत कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील, केवायसी संदर्भात सुद्धा बऱ्याच महिला प्रश्न विचारत आहेत। त्याचसोबत या हप्त्याला सुद्धा मागच्या वेळेप्रमाणे विलंब होईल काय? तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचे निवारण आपण अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्या बहिणींसाठी आपल्याकडे आजच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात। पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याच्या वितरणासाठी कोण महिला पात्र असतील। तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी ई केवायसी संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही, त्यामुळे ज्या महिलांची ई केवायसी चुकीची झाली असेल अशा महिलांसाठी कसलंही ऑप्शन उपलब्ध नाही। आणि ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही तर त्या महिलांना सुद्धा समोरचा हप्ता हा आता मिळणार नाही। पण तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता आला नसेल, अगोदरच्या हप्त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल पण काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुमचा हप्ता आला नसेल तर निश्चितच तुम्हाला आता जूनचा हप्ता हा मिळणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांनी ई केवायसी केलीच नव्हती अशा महिलांसाठी लवकरच ई केवायसी ची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि याची ग्वाही आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागेच पत्रकार परिषदेत बोलताना दिलेली आहे। त्यामुळे केवायसी संदर्भात नवीन अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। मग हा हप्ता कुणाला मिळणार? तर ज्या महिलांना मेचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिलांना समोरचा हप्ता हा आता मिळणार आहे। तर 24व्या हप्त्याचं वितरण नेमकं कधीपर्यंत येऊ शकते असे प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहे। कारण अशी माहिती कुठे समोर येत आहे या हप्ते वितरणाला सुद्धा विलंब होऊ शकतो। तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी या हप्त्याला विलंब होईल असं वाटत नाही। सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात वितरणासंदर्भात काही ना काही नवीन अपडेट लवकर पाहायला मिळणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला GR तुम्हाला सोमवारपर्यंत पाहायला मिळू शकतो। आज आणि उद्या 2 दिवस शासकीय सुट्टी असल्या कारणाने तुम्हाला GR येणार नाही, पण सोमवारला 100% GR येण्याची शक्यता आहे। आणि लगेच म्हणजे 2 ते 3 दिवसाने वितरणाला सुद्धा सुरुवात होऊ शकते आणि तुमचं वितरण हे फायनल 12 तारखेपर्यंत जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे। आणि आजच्या घडीची हीच महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे की तुमचं जे वितरण आहे ते 10 ते 12 तारखेच्या दरम्यान प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे जमा होणार आहे। या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करतो। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल त्या संदर्भातला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।